की कॅन्सरमुक्त नारी अभियानच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त महिलांच्या पर्यंत पोहोचायचं काम करतोय। आज जवळजवळ महाराष्ट्रात आम्ही 30,000 प्लस महिलांना भेटलोय की ज्या महिलांना आज मासिक पाळीच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स यायला लागलेत त्याबद्दल डिटेल माहिती नाहीये आणि स्वतःची काळजी स्वतः कशी घ्यायची हे सुद्धा त्यांना पूर्णपणे माहिती नाही। आणि जर का महिलांनी काळजी घेतली तर 80% आजारापासून महिला ह्या बाजूला जातील। फक्त काय आहे की आज आपण काय करतो की आपण डॉक्टर सल्ल्यानं चालतो किंवा आपण आपली काळजी घेत नाही। आपण म्हणतो की वातावरण, खाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याच्याबरोबर अशा काही गोष्टी आहेत त्या जर का आपण व्यवस्थित सांभाळल्या तर महिलांना कोणते त्रास होणार नाहीत। आणि आता जास्तीचं बघितलं तर महिलांच्या मध्ये कॅन्सरचा प्रॉब्लेम खूप मोठे यायला लागलेत आणि महिलांना आता प्रामुख्याने 2 प्रकारचे कॅन्सर होत आहेत। पहिला कॅन्सर बघितलं तर स्तनांचा होतोय आणि दुसरा कॅन्सर गर्भाशयाचा होतोय। पण 10 पैकी ज्यांना कॅन्सर झाले 10 महिला आहेत त्यांना 8 महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होतोय। म्हणजे गर्भाशयाचं कॅन्सर वाढायचं प्रमाण बघितलं तर खूप जास्तीच आहे। आणि हे सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर काळजी न घेतलं किंवा प्रिकॉशन न घेतल्यामुळे झालेले प्रॉब्लेम्स आहेत। आणि म्हणून आज आम्ही काय करतोय की गावोगावी जाऊन लोकांच्या पर्यंत पोहोचून 8-10 महिला एकत्र करून आम्ही त्यांना येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मासिक पाळीच्या दरम्यान योग्य काळजी घेतली तर तुम्ही आजारापासून लांब राहू शकता आणि आजारापासून परावृत्त होऊ शकता याच्यासाठी मार्गदर्शन करतोय। आणि काही गोष्टी अशा आहेत की आज मी पुरुष म्हणून बोलतोय, हा विषय बघितला तर आपल्या घरात बोलला जात नाही, पण आज बघितलं तर काळाची गरज आहे आणि काळाचा बदल हा आपल्याला स्वीकारायला पाहिजे। कारण आज बघितलं तर पहिल्या काळातल्या महिला तेवढ्या सशक्त होत्या, चांगल्या पद्धतीने प्रिकॉशन घेत होत्या, त्यामुळे त्रास कमी होता। आजच्या काळामध्ये महिलांचे आजार वाढलेत आणि आज बघितलं तर आजाराचं प्रमाणही वाढलंय। पण त्याचं कारण एकच आहे की आज समाज आहे तो या विषयावरती प्रखर बोलायला तयार नाही। पण आता शाळेमध्ये सुद्धा हा विषय अगदी 8वी ते 10वीच्या मुलांना समजून सांगितलं जातो की मासिक पाळीमध्ये कशा पद्धतीने काळजी घ्यायची आणि ही काळजी मुलींना सांगितली जाते पण त्यांच्या पालकांच्या पर्यंत पोहोचत नाही। आणि पालकांनी ऍक्च्युअली ही गोष्ट मुलींना सांगायला पाहिजे होती, पण ते उलट झालंय। आणि त्याच्यामुळे बघितलं तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचायचं कारण का, तर तुमचं शरीर आहे हे शरीर येणाऱ्या काळामध्ये एवढं नादुरुस्त होणार आहे, एवढं त्याच्यामध्ये बघितलं तर शरीरामध्ये आजार जडणार आहेत, तेच आपण प्रिकॉशन घेतलं तरी होणार नाही। याचे उत्तम उदाहरण देतो तुम्हाला की एक 15-20 वर्षाच्या पूर्वीचा काळ बघितला तर 15-20 वर्षाच्या पूर्वी सीझर किती प्रमाणात होतं, सीझर होण्याचं प्रमाण किती होतं। 10 महिला डिलिव्हरी होत होत्या तर एखादी महिला ते प्रॉब्लेम असेल तर 9 महिला ह्या काय व्हायच्या, नॉर्मल डिलिव्हरी व्हायच्या। पण आज आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो नॉर्मल झालं तर, का तर आज 10 महिलांच्या पाठीमागे 9 महिला काय होत आहेत, सीझर व्हायला लागल्या। मग हे प्रमाण जे आहे हे 20 वर्षापूर्वी आणि आता काय बदल झाला। मग 20 वर्षापूर्वी ती आई असेल, आजी असेल, ती नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि आज त्याचीच लेक किंवा त्याचीच मुलगी काय व्हायला लागले, सीझर व्हायला लागले। याचा विचार कधी आपण केलेला नाही, आपण काय म्हणतोय होत असेल। त्याचबरोबर बघितलं तर 2 मिस्टर आणि मिसेस नवीन लग्न झालेली जोडपी बघा की त्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये कोणताच प्रॉब्लेम नाही, पण 5 ते 6 वर्ष औषधोपचार घेतल्याशिवाय मुलं होत नाहीत। हे आता प्रामुख्याने सगळ्यात मोठा आजार आज बघितलं तर मार्केटमध्ये दाखवायला लागलाय। त्याचनंतर बघितलं तर पहिल्या काळातल्या महिलांना 5 ते 6 मुलं व्हायची, पण 5 ते 6 मुलं होऊनही ती महिला आजही कणकर काम करते, मजबूत काम करते, शेतातलं असू दे, घरातलं असू दे, तिला त्रास होत नाही। पण आता अलीकडच्या काळामध्ये पहिल्या महिन्यात कळालं की प्रेग्नन्सी राहिले, दुसऱ्या महिन्यापासून त्यांना बेडवरती बसवावं लागतंय, त्यांना तांब्या सुद्धा उचलायचा नाही। मग आजच्या काळातली लोक म्हणतात की जुन्या सासवा तुमच्या काळात, आमच्या काळात असं काही नव्हतं, आम्हाला 4-4 झाले पण असं काही झालं नाही। पण आज हे विनोदानं बोललं जातंय, पण खरंच ह्याच्या पाठीमागे विनोद नाही तर याच्यामुळे खरंच खूप काही मोठ्या गोष्टी दडलेल्या आहेत। त्या आज आपल्याला समजल्या तर येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या सुनेची, आपल्या मुलीची आपली काळजी योग्य पद्धतीने घेऊ शकतो। यासाठी आज आम्ही तुमच्यापर्यंत आलोय। आज लाईफ स्प्रिंग हेल्थ केअर जवळजवळ महाराष्ट्रात 30,000 महिलांना सांगताय की आज तुम्हाला तुम्ही जी मासिक पाळीमध्ये जाताय ती नैसर्गिक देणगी आहे, देवानं दिलेली एक तुम्हाला चांगल्या पद्धतीची प्रक्रिया आहे की तुमच्या शरीरातलं जे टॉक्झिन आहे ते त्या मासिक पाळीच्या दरम्यानच्या जाणाऱ्या शरीरावरील रक्ताच्या माध्यमातून काय पडतंय, टॉक्झिन बाहेर पडतंय। आणि टॉक्झिन बाहेर पडलं तर पुन्हा ताकदीनं, पुन्हा जोमानं तुम्ही काय करू शकता, चांगल्या पद्धतीने काम करू शकता किंवा चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकता। मग आज हे सगळं तुमच्या आजूबाजूला घडतंय, ह्याच्यावरती कधी प्रामुख्याने आपण विचार केलाय की हे कशामुळे आहे, काय आहे, काय वाटतंय तुम्हाला। हे जे घडतंय हे घडतंय का तुमच्या आजूबाजूला, घडतंय। मग हे घडतंय आज पीसीओडी 5 वर्षापूर्वी माहित होतं, पीसीओएस माहित होतं, थायरॉइड माहित होतं। मग आज हे आजार माहिती नव्हते, ते येणाऱ्या पाठीमागल्या 5 ते 10 वर्षामध्ये आपल्याला दिसायला लागलं। आज बघितलं तर 6-10 वर्षाच्या पूर्वी बाळाचं पाणी कधी कमी झालं होतं, हे कधी आजार ऐकायला मिळाले होते। मग हे का, ह्याचं कारण काय,
आणि म्हणून आज जर का बघितलं तर महिला स्वतः मासिक पाळीमध्ये असून तिला जेवढी माहिती नाही तेवढी माहिती आज आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. आज जर का बघितलं तर हे सगळं कारण एकमेव आहे की त्यामध्ये जीवनशैली. आज जर का पहिल्या काळातल्या महिलांची जीवनशैली आणि आत्ताच्या महिलांची जीवनशैलीमध्ये थोडासा विचार करा. जुन्या काळातली महिला ही जर का मासिक पाळीच्या दरम्यान जर का बघितलं तर आज जर का लोक, जुन्या काळातली लोक शिक्षणानं कशी होती, अडाणी होते आणि डोक्यानं कशी होती, आणि आत्ताचे शिक्षणानं कसे आहेत, हुशार आहेत आणि डोक्यानं कसे आहेत. ह्याचं कारण सांगतो, जे बोलतोय ह्याचा अर्थ आहे. जुन्या काळातली माणसं ज्या वेळेला एखादी महिला घरामध्ये जर का मासिक पाळीमध्ये असेल, मासिक धर्मामध्ये असेल, तर तिला बाजूला बसवलं जायचं. तिच्या हातचं काही खायचं नाही, तिने केलेलं चालायचं नाही, त्याच्यानंतर पूजापाठ चालायचं नाही आणि तिनं कोणत्याच क्षेत्रामध्ये हात घालायचं. तिने फक्त वॉशरूम आणि याच्यासाठी आंघोळीसाठी बाहेर बाजूला जाईल तेवढीच, नाही हालचाल सुद्धा करायची नाही. हे तुम्हाला काय वाटतं, अंधश्रद्धा वाटते ना? आणि हे सगळ्यात महत्वाचं जर का बघितलं तर आम्ही आज जर का जेवढ्या महिलांना भेटलोय 40 ते 50% महिला म्हणला हे काय आहेत, अंधश्रद्धा आहे. पण जुन्या काळातील लोक खरंच डोक्यानं हुशार होते. त्यांनी काय केलं की त्यांच्या घरातल्या लेडीजला, त्यांच्या घरातल्या त्या मुलीला किंवा त्यांच्या सुनेला किंवा त्यांच्या पत्नीला त्यांनी 4 दिवस विश्रांती दिली. एक संस्कृती होती की जी लोकांना मान्य नव्हती, त्याच्या अगेन्स्ट काहीतरी करायचं जर का म्हणलं तर काहीतरी कारण दाखवावं लागतं. आणि म्हणून त्या महिलेला कारण काय दाखवलं तर शिवायचंच नाही. याचा अर्थ त्याच्या पाठीमागे सायन्स होतं. जर महिला ती 4 दिवस जर मासिक पाळीमध्ये असेल तर तिच्या शरीरावरून जास्तीत जास्त काय होतंय, रक्ताचा फ्लो जातोय आणि ते रक्त कमीत कमी जावावं, तिची हालचाल कमीत कमी व्हावी आणि त्या काळात जर का तिनं आराम केला तर तिचं शरीर काय होईल, चांगल्या पद्धतीनं दणकट राहू शकतं. आणि ह्याला सायन्स आहे. जर का महिलांनी जर का मासिक पाळीमध्ये जर का, आता पहिल्या काळातल्या महिला 4 ते 5 दिवस थांबत होत्या, पण कमीत कमी आत्ताची महिला काय की जुन्या काळात महिलांना फक्त घर, चूल, मूल होतं. पण आजची मुलगी किंवा कॉलेजला जाते, आजची महिला जॉब करते, व्यवसाय करते आणि तिला तेवढं थांबणं शक्य नाही. पण मी सगळ्यांना आवर्जून सांगतो की तुम्ही जर का फक्त पहिले 48 ते 72 तास जर का खरोखर जर का आराम केलात तर तुमचे 80 ते 90% आजार काय होतील, बरे होतील. असं मी नाही म्हणत, तर आज जर का सायन्स म्हणताय का, तर तुमच्या शरीरावरनं जर का व्हायब्रेशन कमी झालं, तुमच्या शरीरातलं जर का हालचाल कमी झाली आणि रक्ताचा जर का फ्लो कमी झाला तर 100% काय होणार, तुमचा त्रास कमी होणार. आज जर का ओटीपोटी दुखणं असेल, कंबर दुखणं असेल, आज जर का बघितलं तुम्हाला भयंकर गोष्ट आहे की एक डॉक्टर पेन किलर देतो. कधी देतो माहिती आहे, जर इमर्जन्सी दुखत असेल तर. पण पेन किलर खाऊन आजार बरा होत नाही. पण ती पेन किलर जर खाल्ली तर त्याचा शरीरावरती काय होतो, साईड इफेक्ट होतो. तुम्हाला माहित आहे का की वर्षातून किती पेन किलर खायचे असतात? जास्तीत जास्त 3 ते 2 ते 3. जास्तीत जास्त 2 ते 3. पण तुम्हाला धक्का बसेल, आत्ताच्या जेवढ्या नवीन मुली मासिक पाळीमध्ये आलेल्या आहेत त्या मासिक पाळीमध्ये प्रत्येक पहिल्या 3 दिवसासाठी त्यांनी पेन किलर खाल्ल्याशिवाय त्यांची मासिक पाळी पूर्ण होत नाही. मग मला एक सांगा, महिन्यातनं 3 खातायत, खायला पाहिजे वर्षातून 3. मग जर का ते वर्षाचा डाटा जर का ते एका महिन्यात जर का खात असेल तर तिचं शरीर कसं राहील? आणि आज जर का बघा की तुमची आजी जेवढी मजबूत होती तेवढी तुमची आई आहे का? तुमची आई जेवढी मजबूत होती तेवढी तुम्ही आहात का? आणि तुम्ही नाही तर तुमची मुलं. म्हणजे ह्याचा अर्थ जर का बघितलं तर आत्ताचं जे खाणं आहे, आत्ताचे जे राहणीमान आहे त्याच्यामध्ये उलट तुम्हाला पौष्टिक काही मिळत नाही. उलट तुम्ही आता प्रिकॉशन जास्त घ्यायला पाहिजे. जुन्या काळातल्या लोकांनी चटणी भाकरी खाल्ली असली तर ते मजबूत होते. 6-6 महिने पिकवलेलं धान्य होतं. 20 वर्षापूर्वीची जी माती होती ती जखमेवर लावली काय व्हायचं, जखम भरायची. आणि तीच माती आज जर का लावली तर इन्फेक्शन होत आहे. म्हणजे 20 वर्षाच्या पूर्वीची जी सुपीक माती होती की ज्यामध्ये जे अन्नधान्य यायचं त्याच्यामध्ये आपण शेणखत टाकल्याशिवाय दुसरं काय काय धान्य म्हणजे युरिया वगैरे असं काही टाकायचं नाही, म्हणजे केमिकल काय टाकायचं नाही. आणि त्यामुळे त्याच्यातलं आलेलं धान्य हे 100% आपल्याला चांगलं होतं. आजचं धान्य तुम्हाला भाजीपाला जरी काय घ्या किंवा तुम्ही काही घ्या, तुम्हाला चांगलं केमिकल युक्त सोडून दुसरं काय मिळणार नाही. मग आपण खाणं पण आपलं बदललंय. मग जर का खायचं जर का असेल तर त्या पद्धतीने प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. आज जुन्या काळातली लोक घरचं जास्तीत जास्त खायची, बाहेरची जास्त खायची नाहीत. आजची घरची लोक काय करतात, घरचं कमी खातायत आणि बाहेरचं जास्त खातात. मग त्यामध्ये चायनीज पदार्थ असेल, फास्ट फूड असेल, आणि याचा परिणाम कुठं व्हायला लागलाय, शरीरावरती व्हायला लागलाय. म्हणजे आज जर का जीवनशैली जर बदलली तरी सुद्धा आपल्या आजारामध्ये काय होऊ शकतो, बदल होऊ शकतो. तसंच जीवनशैली बदलली, ठीक आहे, आज आपण खाण्याचं वरती प्रमाण कमी केलं, केमिकल कमी घेतलं तरी ठीक आहे, तरी सुद्धा आज कॅन्सरचं प्रमाण महिलांच्या मध्ये वाढायचं कारण काय? आज जर का पुरुषांच्या मध्ये ज्या वेळेला कॅन्सर सांगतो झालेला असतो तर त्यावेळेला कारण काय देतात, ते धूम्रपान करतात, तंबाखू, दारू, गुटखा, मावा वगैरे खातात. मग महिला किती धूम्रपान करतात? 10% महिला ज्या मिश्री सोडल्या तर काहीच व्यसन करत नाहीत. मग कॅन्सर होण्याचं कारण काय महिलांना?
मग त्याच्या मागे एक उद्देश आला की आज जसं की तुम्ही धूम्रपान केल्यानंतर कॅन्सर होतो, तसं प्लॅस्टिक पासून पण काय होतंय, कॅन्सर होतोय. मग आज जर का आपल्या महाराष्ट्र शासनानं प्लॅस्टिकवर काय केली, बंदी आणली. प्लॅस्टिकच्या कपामध्ये चहा पिला आणि त्याच्यामध्ये गरम चहा जर का ओतला तर त्या प्लॅस्टिकचा अंश काय होतोय, चहामध्ये येतोय आणि आपल्याला आज जर का बघितलं तर आतड्याचा किंवा अल्सरचा कॅन्सर होतोय अशा पद्धतीचं दिसलं. आणि आज जर का बघितलं तर प्लॅस्टिकवर काय आहे, बंदी आहे. मग तरीही महिलांना कॅन्सर होण्याचं कारण का, तर महिला प्लॅस्टिकच्या संपर्कात येत आहेत, पण महिलांनाच माहिती नाही की कोणत्या पद्धतीनं आणि काय वापरतायत. आज जर का मला एकच सांगायचं काय की तुम्हाला महिलांना, आज जर का तुम्ही चोकंदळ आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे. आज जर का बघितलं तर तुम्ही सगळ्या गोष्टी अनुभवता. आज जर का तुम्हाला एक साडी जर घ्यायची असेल तर 40 दुकानं तुम्ही पालती घालता, 40 साड्या बघता. तुम्हाला त्या साडीचा कलर, काठ, पदर पसंत पडत नाही तोपर्यंत तुम्ही साड्या काय करायला होता, काढायला होता. म्हणजे तुम्हाला चांगलं वाईट समजतंय, पण काय गोष्टीच्या ठिकाणी तुम्ही आंधळेपणा करताय, डोळेझाकपणा करताय. आज जर का मला एकच सांगायचं काय की आज साधं उदाहरण सांगतो. ब्युटी पार्लरला बरीच लोक जात असतील, ते सोडून द्या विषय, पण एक साधं उदाहरण सांगतो. फेअर अँड लवली किती लोकांना माहिती नाही. माहिती आहे ना सगळ्यांना. त्याची जाहिरात पण तुम्ही बघितल्या. त्याची जाहिरातमध्ये काय दाखवलंय की पहिल्या दिवसापासून फेअर अँड लवली लावली की 7व्या दिवशी काय होतंय, किती जणी झाला. किंवा दुसरा एक सांगितलं जातं की संतूर साबण, संतूर साबण लावला की मम्मी काय राहते, एक आपल्या मम्मीचा झाला डबा. म्हणजे हे तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. म्हणजे जे टीव्हीवरती मी बघितलं, जे जसं तिथं दाखवलं तसं घडलं का हो? म्हणजे जाहिरातीवरती नुसतं जाऊन टीव्ही पाहून, टीव्हीवरच्या जाहिराती बघून आपण जे प्रोडक्ट वापरतो ते सगळेच आपल्या शरीरासाठी चांगले आहेत असं आहे का? आज जर का बघितलं तर खाण्यातनं भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त पनीर, जे खाचीला ते केमिकल आहे. आता कायच राहिलेलं नाही. मग जर का मला एक सांगा की तुम्ही टीव्हीवरती जी जाहिरात बघितली, फेअर अँड लवलीच काम करताय, संतूरचं काम करतोय नाही. मग तुम्ही जे सॅनिटरी पॅड वापरता ते सॅनिटरी पॅड का वापरता आणि कोणी सांगितलं तुम्हाला वापरायला, आणि खरंच ते सॅनिटरी पॅड चांगलं वाईट आहे, तुम्ही कधी बघितले का? आज जर का 80% महिलांना जर का कॅन्सर सारखे आजार व्हायला लागलेत, PCOD सारखा आजार व्हायला लागलाय, 80% महिलांना जर का आज जर का बघितलं तर फंगल इन्फेक्शन वगैरे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते कशामुळे आहेत, तर तुम्ही वापरत असलेला सॅनिटरी पॅडमुळे. कारण हे जे बाजारातलं सॅनिटरी पॅड आहे, हे सॅनिटरी पॅड 90% प्लॅस्टिकपासून बनले. आणि जर का प्लॅस्टिकचा संपर्क जर का आपल्या शरीरासाठी येत असेल तर हे चांगलं आहे का वाईट आहे? आणि आज जर का ते सॅनिटरी पॅड आजपर्यंत आपल्याला माहिती नाही ते कशापासून बनल्यानं वापरायला पाहिजे किंवा नाही, आपण काय केलं, टीव्हीवरती जाहिरात बघितली आणि आपण ते वापरायला चालू केलं. जुन्या काळातल्या महिलांना एवढे आजार होते का? आता आजाराला कारणच नाही. प्रत्येक व्यक्तीला, बसलेल्या प्रत्येक लेडीजला इथं काही ना काहीतरी आजार आहे. ह्याचं कारण सांगतो. जुन्या काळातल्या महिलांना कोणत्या केमिकलच्या संपर्कात आल्या नाहीत, कारण जुन्या काळातल्या महिलांनी कापड वापरलं. त्या कापड स्वच्छ धुवायचे आणि तेच घरगुती कापड असायचं, कॉटनचं वापरलं जायचं, स्वच्छ ठेवलं जायचं आणि ते कोणत्या केमिकलच्या संपर्कात आल्या नाहीत. दुसरी गोष्ट, त्यांनी हालचाल केली नाही त्यामुळे अंगावरून ते रक्त जातं. सरासरी जर का निसर्ग नियमानुसार 20 ते 30 ml रक्त अंगावरून जातं. पण आज जर का त्या महिला व्हायब्रेशनमध्ये आहेत, म्हणजे प्रवास करतायत, जॉब करतायत, व्यवसाय करतायत, ते हालचालीमुळे त्यांचं रक्त काय होतंय, जसं शरीरातलं टॉक्झिन रक्त बाहेर पडतंय तसं चांगलंही रक्त काय व्हायला लागलं, त्याच्याबरोबर हालचाल जास्त झाल्यामुळे बाहेर पडलं. आज जर का एक साधं उदाहरण सांगतो, जर का एका लेडीजच्या शरीरावरून जर 20 ml रक्त जात असेल आणि 4 दिवसात जर का बघितलं तर ते 50-60 ml रक्त अंगावरून जर का एक्स्ट्रा जात असेल, वर्षात ती लेडीज अर्धा लिटरपेक्षा जास्त रक्त अंगावरून घालवते. ती सशक्त राहील? नाही राहणार. का? तर त्याची हालचाल व्हायब्रेशनमुळे तिला तो त्रास होतोय. मग तिनं जर का आराम केला तर 100% काय होऊ शकतो. मग माझं म्हणणं नाही की आता 5 दिवस तुम्ही निवांत बसा, पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जी कष्टाची कामं करताय, जी तेवढे तुमच्या शरीराला ऍक्टिव्ह कामं होत आहेत, त्यातली कामं 50 ते 60% काय करा, कमी करा. आणि हालचाल पहिल्या 48 तासामध्ये मिनिमम कमी करा. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं शरीर चांगलं राहणार आहे, चांगल्या शरीरात आजार येत नाही. आज लाखो दवाखाने आहेत की जिथं महिलांचे जर का बघितलं तर वेगवेगळ्या आजारावर ते उपचार चालू झालेत. तुम्ही आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाणार आहे, मग किती पैसे जातात तिथं बघायची गरज नाही, तुम्ही द्यायला तयार आहे. मग माझा असा सल्ला आहे, तुम्ही आजारी पडू नका असा माझा सल्ला नाही, पण आजारी पडण्यासाठी जे कारण आहे त्याच्यावर प्रिकॉशन घेतले तर आजार पडेल का? आजारी पडूच नये ह्यासाठी काम करूया. आणि महिलांनी जर का घरगुती जर उपाय केले, महिलांनी जर का काळजी घेतली तर 80% महिलांना आजार होणार नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की महिला स्वतःविषयी जागृत नाही. आज जर का बघा की पहिल्या काळातल्या महिलांना त्रास कमी का व्हायचा, तर पहिल्या काळातल्या महिलांना ज्यावेळेला मासिक पाळी यायची त्याच्या 1-2 वर्षात त्यांची लग्न होऊन जायची.
म्हणजे पहिल्या काळातली लोक काय करायची, मुलगी मासिक पाळीमध्ये आली की वयात आली म्हणलं की लगेच तिचं लग्न लावायचे. म्हणजे 12व्या-13व्या वर्षी जर आली, 14-15 वर्षी काय व्हायची, लग्न व्हायचे. आणि ती लग्न होऊन 15-16व्या वर्षी, 17व्या वर्षी मुलं होऊन 20व्या वर्षी संसाराला लागायची. म्हणजे ज्या काळात जिच्या शरीरात ताकद चांगली होती त्याच काळात तिचं सगळं झालं आणि त्यानंतर तिला कुठला मानसिक किंवा शारीरिक त्रास मोठा झाला नाही. पण आज आपल्या घरातली मुलगी असेल, आपल्या घरातली सून असेल, आपल्या घरातली आज जर का लेडीज आहे, ती काय करते, मुलगी कॉलेज करते, करिअर करायचं आहे, व्यवसाय करायचा आहे आणि तिचं मोठी स्वप्न आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालं, ते येते मासिक पाळीमध्ये पहिल्या 13-14 मध्ये यायच्या, ते आता 11 मध्ये येते, 11-12व्या वर्षी. आणि 12व्या वर्षापासून जर का बघितलं तर 25 वर्षापर्यंत ते करिअरच्या पाठीमाग आहे, शाळेच्या पाठीमाग आहे. म्हणजे किती वर्ष ती लग्न करत नाही, 10 ते 12 वर्ष. मग ह्या 12 वर्षाच्या काळात ती ह्या केमिकल सिस्टमचे काय होते, संपर्कात येते. आणि जी महिला पहिल्या काळात चांगल्या लेवलला राहिली, चांगल्या पद्धतीने खाल्लं आणि चांगलं राहिले, तिचं शरीर काय झालं, तंदुरुस्त. आणि आपलं शरीर काय झालं, पूर्णपणे केमिकलमुळे नाजूक झालं. आणि म्हणून आज जर का बघितलं तर तुम्हाला अजून एक आजार सांगतो की तुम्हाला हे ऐकून खरोखर जे ऐकलं पण आहे किंवा बघितलं पण नसेल तुम्ही, जेवढ्या काही महिलांच्या डिलिव्हरी होतात तेवढी PSC मध्ये नोंद असते ना, तुमच्या आशा सेविका नोंद करून घेते आणि डिलिव्हरी झालेली तारीख नोंद करते ना. तुम्ही प्रेग्नन्सीची तारीख आणि डिलिव्हरी झालेली तारीख बघा, कोणत्याही PSCच्या दवाखान्यामध्ये जावा तुम्ही आणि तिथं बघा की सरासरी जर का पहिल्या काळातल्या महिला 9व्या महिन्यापर्यंत काम करत होत्या. आडाचं पाणी असेल, काय असेल, काय रानातले वगैरे सगळे. आणि आपल्या जर का बघितलं तर इथं ऊस तोडीसाठी वगैरे जे येतात शेतात, त्यांच्या डिलिव्हरी झालेल्या आहेत. म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत काम केलेले लोक आहेत तिथं. आणि आता आपण काय करतोय, पहिल्या महिन्यापासून तिचं काय करायला लागतंय, प्रिकॉशन घ्यावं लागतंय. आज जर का जी नॉर्मल डिलिव्हरी 1500 रुपयामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये होत होती पाठीमागल्या 10 ते 15 वर्षामध्ये, आज जवळजवळ लाख ते 1.5 लाख रुपये तिला खर्च करावा लागतो. बाळ राहिलं तर आई वडिलांना टेन्शन येते ते डिलिव्हरी होईपर्यंत. मग हे का, कारण काय याचं? आणि म्हणून आज आम्ही तुमच्यापर्यंत आलो. कारण काय की आज पहिल्या महिन्यात म्हणजे पहिल्याच महिलांचे दिवस पूर्ण भरायचे. आता तुम्ही जर का बघितलं ना, 6.5-7 महिन्यापासून 8.5 महिन्याच्या मध्येच कुठेतरी डिलिव्हरी होते, दिवस सुद्धा पूर्ण भरत. म्हणजे एवढी नाजूक परिस्थिती आज जर का त्या मुलीची आहे. मग हे कशामुळं, तर याचं सर्वात महत्वाचं कारण आहे सॅनिटरी पॅड. आणि याचं कारण पण सांगतो की जे सॅनिटरी पॅड आपल्याकडे आहे म्हणतात, आज जर का मार्केटमधलं जे कोणताही ब्रँड असेल, मला काय कोणत्या ब्रँडबद्दल बोलायचं नाही, पण आज जर का कोणत्याही कंपनीचं तुम्ही जर वापरत असाल तर त्याच्यामध्ये जर का बघितलं तर प्रिकॉशन आपल्याला घ्यायला पाहिजे. कारण कंपनीच्या पद्धतीने प्रोडक्ट बनवणार आहेत, पण शरीर कोणाचं आहे, आपलं आहे. आज जर का एखाद्या कंपनीचा हा ब्रँड आहे, ब्रँडवरती जाण्याची गरज नाही. मी एक सॅम्पलवरती तुम्हाला दाखवायला आणलं. आज आता हा प्रोडक्ट फोडला, पॅक होतोय, मग काय होतं की आपण आपल्या घरामध्ये हा विषय एवढा येणं करतो की कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून आपण कुठेतरी कपाटात, कुठेतरी साडीच्या कुठेतरी खाऊन ठेवलेला असतो. आणि हे पूर्णपणे काय असतं, ओपन असतं. याच्यामध्ये झुरळ मुंगी वगैरे जाते. आणि ह्याच्यामधनं जर का ती चालून जरी आली तर तिच्या पायाची जर लागलेली जी विष्ठा किंवा काय जर असेल तर ह्याच्यामुळे काय होतंय, पॅड दूषित होतंय. ज्यावेळेला पॅड आपण हातातून काढून घेतोय, डायरेक्ट पॅडचा संपर्क कुठे येतोय, आपल्या हाताला. आणि याच्यामुळे जर का बघितलं तर हे पॅड पुन्हा एकदा बॅक्टेरिया किंवा आपल्या शरीराचा जो काही घाण आहे ते कुठं लागली, पॅडला. आणि हे वापरताना पण चुकीच्या पद्धतीने वापरलं जात आहे. आता जर का याच्यामध्ये जर का बघितलं तर या पॅड मध्ये आहे काय, हे बऱ्यापैकी लोकांना माहिती नाहीये. आता हे मार्केटमधनं आपण पॅड आणतो. आज जर का सगळ्यात महत्वाचं जर का बघितलं तर या पॅड मध्ये काय आहे हे कधीही बघितलं नाही. मग एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की मी आता एक गोळी देतो तुम्हाला सगळ्यांना खायला. ती गोळी खाल्ली की तुम्ही आयुष्यभर कधीच आजारी पडणार नाही. फक्त त्या गोळीवरती नाव नाही आणि त्या गोळीला कोणतंही पाकिट नाही. मी दिल ती पांढरी गोळी आहे ती खायची. किती लोक खायला तयार आहेत, कधीच आजारी पडणार नाही तुम्ही. मी इथून जायच तर तुम्हाला काहीच होणार नाही. इथून जास्तपर्यंत तुम्हाला काय होणार, नंतरचं काय मला माहिती. मग किती लोक खायला तयार आहेत, का नाही खाणार? म्हणजे याचा अर्थ एखादी गोळी जर डॉक्टरनं जर का लिहून दिली नसेल तर आपण खाणार नाही, एवढी काळजी आपण घेतो. मग जर का मला एक सांगा की आज जर का ती गोळी खाल्ली तर मला काहीतरी होईल याची भीतीनं आपण ते खाणार नाही. म्हणजे एवढे तुम्ही जागृत आहात. मग हे पॅड ज्या वेळेला मार्केटमध्ये आलं त्यावेळेला एकदा तरी आपण बघायला पाहिजे होतं की हे खरंच शरीरासाठी चांगलं आहे का नाही. आज आपलं आयुष्य गेलं, येणाऱ्या काळामध्ये जर का बघितलं तर आज जर का आपली मुलं आहेत, सुना आहेत, येणारे जे लोक आहेत त्यांना जर का बघितलं तर खूप मोठा त्रास आहे. याच्यामध्ये हा जर निळा कलर आहे ना, कलर दिसतो का निळा, काय आहे माहित आहे? मुळात आज जर का मी 30,000 महिलांना भेटलो
30,000 महिलातल्या एकही महिला, त्यात मी तुमच्या माझ्यासाठी सांगतो, डॉक्टर पण होते, वकील पण होते, इंजिनियर होते, खूप चांगल्या एज्युकेटेड जॉब करणाऱ्या महिला आहेत, पण त्यांना माहिती नाही की हे काय आहे. आपण कधीच माहिती घेतली, कारण याचं सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, ह्याच्यामध्ये काहीच नाही, दुसरं सेंट आहे. हा सेंट इथं का दिलाय? आज जर का समजून चला, उदाहरण घ्या, जर सेंट जर का आपण कपड्यावरती मारतो, चुकून दागिन्यावरती पडला तर काय होतं? दागिन्याचा कलर काय होतो? चेंज होतो. मग दागिन्यापेक्षा, त्या धातूपेक्षा आपलं शरीर नाजूक आहे का कडक आहे? मग ते जर का सेंट जर का आपल्या शरीरावरती जर जात असेल तर शरीराला किती त्रास होत असेल. आणि हा डायरेक्ट इथं दिला. याचं कारण काय? तर जे रक्त याच्यामध्ये येतंय त्या रक्ताचा वास येऊ नये. आणि हे पॅड पूर्णपणे काय आहे, 90% पेक्षा जास्त प्लॅस्टिकचं बनलेलं आहे. आता जर का याच्यामध्ये जर का बघितलं तर हे पॅड वापरायचं कारण काय? कारण एकच, की जर का त्याच्यावरती रक्त जमा झालं तर ते त्याने शोषून घेतलं पाहिजे आणि मला कम्फर्ट वाटलं पाहिजे, आणि मी मासिक पाळीमध्ये जे आहे ते मला टेन्शन कमी झालं पाहिजे. पण खरंच हे काम होतं का? एकाही लेडीजला याच्यामधून कम्फर्ट मिळत नाही, कारण याच्यामध्ये ऑब्झर्व कॅपॅसिटी नाही, आणि हे आपण प्रूव्ह करून दाखवू शकतो. मग आज जर का हे पॅड जर का दिवसातून किती वेळा बदलायचं माहित आहे? दिवसातून 3 वेळा बदलायचं माहित आहे. ऍक्च्युअली 3 वेळा बदलायचं नाही तर 3 तासानं बदलायचं आहे. किती तासानं? 2 ते 3 तासानं हे पॅड बदलायला पाहिजे. कारण जर का याच्यावरती जे रक्त आहे ते दूषित रक्त जास्त वेळ जर का त्याच्यामध्ये राहिलं तर ते इन्फेक्टेड होतं, आणि ते शरीराला काय असतं, घातक असतं. आणि त्यामुळे दर 3 तासानं पॅड बदलायला पाहिजे. पण आज जर का महिला जॉब करते, मुलगी कॉलेजला जाते, घरापासून 8-8, 10-10 तास त्या महिला बाहेर राहतात, मुली बाहेर राहतात, त्यांना बदलायला ते वेळ मिळत नाही किंवा ती जागा पण नसते. आणि त्याच्यामुळं कंटिन्युटी या पॅडमध्ये राहिल्यामुळे महिलांना आज जर का बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती गर्भाशयाच्या माध्यमातून जर का बघितलं तर खूप मोठे आजार व्हायला लागलेले आहेत. आज जर का ज्या वेळेला मी सांगितलं की कपामध्ये प्लॅस्टिकचा चहा घेतला तर तो अंश कुठं जातोय? त्या चहामध्ये. आणि चहा कुठं? पोटामध्ये. तर त्यावेळेला जे येणारं गरम रक्त आहे ते जर का याच्यावरती जर का पडत असेल, आणि हे जर का पूर्णपणे जर केमिकल असेल, तर ते प्लॅस्टिक असेल, तर त्याच्यामध्ये काय होणार? विघटन होणार, आणि ते गर्भाशयामध्ये जाणार. आणि गर्भाशयामध्ये आज PCOD सारखा आजार असेल, ओटीपोटी दुखणं असेल, मासिक पाळी अनियमित होणं असेल, किंवा ज्या महिलांना मासिक पाळी बंद झाल्यानंतर 5 ते 7 दिवस, 8 दिवस, काय महिलांना 15 दिवस व्हाईट डिस्चार्ज जातो, पांढऱ्या अंगावरनं जातो म्हणतो, त्याची कारण मासिक पाळी काय झाल्या? अनबॅलन्स झाल्या. काही महिलांची मासिक पाळी 28 दिवसाच्या आतमध्ये येते किंवा 32 दिवसाच्या नंतर येते. खरा जर का मासिक पाळीचा नैसर्गिक नियम बघितला तर ज्या महिलांना 28 दिवसाच्या नंतर आणि 32 दिवसाच्या आतमध्ये मासिक पाळी येते, ती महिला 100% सुरक्षित आणि आरोग्यदायी जीवन जगू शकते. तिला कोणताही आजार होत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात हेल्दी असते. आजार होऊ शकत नाही म्हणजे काय? तर तिची इम्युनिटी काय आहे? चांगली आहे. आणि ज्या महिलांची मासिक पाळी अनबॅलन्स आहे तर तिला हळूहळू काय व्हायला लागलाय? त्याचा त्रास व्हायला लागलाय. मग आता जर का हे सगळं जर का बघितलं तर हे जर का आपण जेव्हा नुसतं फक्त टीव्हीवरती तुम्ही बघितलंच ना, फेअर अँड लवली लावल्यानंतर 7 दिवसात गोर होत आहे. आता मी हे सांगितलं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार का? मी दाखवलं पाहिजे तुम्हाला त्यासाठी. मग आज जर का वापरायचं काय, तर जुन्या काळातल्या महिलांच्या सारखं तुम्ही कापड वापरू शकता, पण आता खरंच सुती कापड राहिले का? मग कापड पण वापरणं आता शक्य नाही. मग आमच्यासारख्या अशा 200 संस्था काम करतात, 200+ ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि तुम्हाला आमच्या संस्थेच्या माध्यमातून असे काही प्रोडक्ट मार्केटमध्ये आलाय की जो प्रोडक्ट तुमच्या शरीरासाठी खूप चांगला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जे जे प्रॉब्लेम आहेत ते त्या प्रोडक्टमधनं काय होतात? पूर्णपणे नाहीसे होतात. त्याच्यासाठी जर का बघितलं तर आपल्याकडे जर का बघितलं तर स्प्रिंग गार्ड हा प्रोडक्ट आहे. आता या प्रोडक्ट आणि या प्रोडक्टमध्ये बदल काय? तर सगळ्यात महत्त्वाचं, ह्याचं पॅकिंग पासून सुरुवात करा. ज्यावेळेला पॅकिंग ओपन करतोय त्यावेळेला ज्यावेळेला आपण पीस एक काढतोय, त्यातून पूर्णपणे पीस हायजेनिक पॅकिंग आहे. पुन्हा बॉक्स काय करू शकतो? आपण पॅक करून ठेवू शकतो. हा बॉक्स कुठेही असा ठेवला तरी दिसण्यासारखा एक त्याच्यामध्ये डिझाईनच असा आहे की ते समजत नाही की सॅनिटरी पॅड आहे. आता हा पॅड ओपन केला तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, जर का आपल्या हाताला काय घाण असेल, काय असेल, कुठं लागली? वरच्या कव्हरला. जोपर्यंत हे पॅड ओपन होत नाही, म्हणजे याचं पॅकिंगच एवढं हायजेनिक आहे, तोपर्यंत पॅड आपल्या हाताला लागत नाही. आता जर का बघितलं, आपल्याला सांगितलं जातं मार्केटमध्ये की आपण जे पॅड वापरतोय ते एक्सेल आहे. या पॅडवरती पण लिहिलंय, ते मार्केटचं जे पॅड आहे त्याच्यावर पण काय लिहिलंय? एक्सेल. आणि याच्यावर पण काय लिहिलंय? एक्सेल. साईज कोणती दिसते व्यवस्थित? म्हणजे याचा अर्थ आपल्याला साईज सुद्धा योग्य मिळत नाही, कम्फर्टेबल नसल्यामुळे आज जर का लिकेजचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा हालचाल झाली तर तो लिकेज होऊ शकतं, कारण याची साईज काय आहे? कमी आहे. याच्यामध्ये जर का बघितलं तर तुम्हाला पूर्णपणे व्हाईट पट्टी दिसते, आणि याच्यामध्ये एक काय दिसते? ग्रे कलरची पट्टी दिसते. मग ही काय आहे? तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इथं कलर दिलाय. कशासाठी? तर वास येऊ
नाही म्हणून. पण इथं तुम्हाला दिलेली ही अँटीबॅक्टेरियल स्ट्रीप आहे ग्रेपन चिप म्हणून, की जी काय करते की जे हे पॅड किती तासानं बदलायचं आहे. का बदलायला सांगितलं तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया व्हायरस तयार होतोय. आज जर का तुमच्या घरामध्ये जर दूध आहे, ते दूध जर का गरमही करायचं नाही फ्रीजलाही ठेवायचं नाही, काय होणार. का तर त्याच्यामध्ये लगेच फंगस आणि बॅक्टेरिया तयार होतो, तसं रक्तात होतो. मग जर का या पॅडवरती जर का ते आलं तर हे पॅड 24 तासासाठी वापरायचं आहे. किती तासासाठी. 3 तासानं बदलायची गरज नाही. का तर याच्यामध्ये असलेली जी स्ट्रीप आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बॅक्टेरियल व्हायरस तयार होऊन देत नाही. प्लस या पॅडमध्ये आणि या पॅडमध्ये फरक आहे तर हे पूर्णपणे कॉटन आहे, याच्यामध्ये प्लॅस्टिक नाही. हे 24 तासासाठी यूज करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं याची ऑब्झर्व कॅपॅसिटी 100 ते 150 ml आहे. महिलांच्या वरती रक्त अंगावरून जाणार मी किती सांगितलं 20 ते 30 ml, आणि याची कॅपॅसिटी किती आहे 100 ml. म्हणजे जवळजवळ तिप्पट ते चौपट कॅपॅसिटी याची असल्यामुळं 24 तासासाठी वापरायला अडचण नाही. आता जर का सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर याचं कारण काय वापरणं तर ऑब्झर्व कॅपॅसिटी. मग याच्यामध्ये आपण काय करतोय की एक उदाहरण म्हणून रक्ताच्या ऐवजी आपण पाणी टाकतो. कारण जर का रक्तापेक्षा पाणी पातळ असेल, पाणी जर का लिकेज होत असेल तर रक्त पण लिकेज होणार. आपण एक ट्राय करून बघूया. पाणी नदीच आहे ना. आता आपण याच्यावरती काय करू की रक्ताचा फ्लो जर सरासरी 20 ते 30 ml आहे, पण आपण 40 ml पाणी टाकून बघू की दोन्ही पॅडवरती जर का आपण ते पाणी टाकलं तर त्याचा काय बेनिफिट आणि काय. चिप काढायची. याच्यामधली जी चिप आहे ती तुम्हाला काढून दाखवतो अगोदर की काय नक्की आहे. म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं की कलर वगैरे आहे का, त्याचा डेमोही आपण दाखवणार आहे. हे कापड आहे ग्राफाइन चिपचं. ही चिप जर का काय काम करते हे तुम्हाला डेमो दाखवतो, पण त्याच्या अगोदर पहिल्यांदा या पॅडवरती आपल्याला किती ml पाणी टाकायचं आहे 40 ml. आता आपल्या पॅडवर टाकले तसे बाजारच्या पॅडवरती टाकूया. आता सगळ्यात महत्त्वाचं झालं की दोन्हीच्या वरती आपण किती ml पाणी टाकलं, याच्यामध्ये 40 आणि याच्यामध्ये 40. याच्यामध्ये जर का बघितलं तर एवढी ताकद आहे की 30 ते 60 सेकंदामध्ये हे सगळं पाणी काय करतंय, रक्त काय करतंय शोषून घेत आहे. आता जर का याच्यामध्ये जर का 30 ते 60 सेकंद थांबून तुम्ही बघा की तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये अजिबातच काय झालं नाही, ऑब्झर्व झालं नाही. आणि याच्यामध्ये जर का बघितलं तर ते पाणी काय झालंय शोषून घेतलंय. म्हणजे याचा अर्थ काय आहे की याची कॅपॅसिटी जर का बघितली तर खूप चांगल्या पद्धतीची आहे. आणि दुसरं कारण याच्यामध्ये जर का बघितलं तर याच्यामधलं जर का जो थिकनेस आहे हा 7 लेअरचा आहे, आणि याच्यामध्ये फक्त तर 3च लेअर तुम्हाला दिसतील. आता जर का याच्यामध्ये जर का बघितलं तर तुम्ही बघू शकताय आज जर का त्या मार्केटच्या पॅडमध्ये जर का बाजारातल्या पॅडमध्ये तुम्हाला ओलावा जाणवेल, आपल्या पॅडमध्ये जाणवणार नाही. स्प्रिंगरमध्ये तो ओलावा जाणवत नाही. जाणवलं तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ जर का बघितलं तर जर का सगळ्यात जास्त मासिक पाळीमध्ये टेन्शन जर महिलांना कशाचं जर असेल तर मासिक पाळीमध्ये प्रत्येक महिलेला त्रास होत नाही. ओटीपोटी दुखणं असेल किंवा हे काही सगळ्याच महिलांना होतं असं नाही, पण सगळ्याच महिलांना लिकेजचा प्रॉब्लेम जाणवतो. आणि त्याच्यामुळे तिच्या डोक्यात दिवसभर असतं की मासिक पाळी चालू आहे, आणि दिवसभरात जर का कष्ट जास्त झालं तर चिडचिड होते, आणि चिडचिडमध्ये वादविवाद होतो. मग मानसिक त्रास कशामुळे होतोय तर लिकेजमुळे. मग हे जर का लिकेजच जर जाणवलं नाही तर त्याचा बेनिफिट काय होणार आहे, आपलं शरीर चांगल्या पद्धतीने, मानसिकता आपण चांगल्या पद्धतीने राहणार आहे. आता जर का बघितलं तर मी सांगितलं याची कॅपॅसिटी किती आहे 100 ते 150 ml. पुन्हा एकदा आपण आपल्या पॅडवरती 40 ml पाणी टाकून बघू. आपण आपल्या पॅडवरती काय केलं 80 ml पाणी टाकलं. आता याच्यात 30 ते 60 सेकंद थांबून बघा की तुम्हाला लक्षात येईल की हे सुद्धा पाणी काय केलं असेल त्यानं
ऑब्झर्व केला असेल. म्हणजे याची कॅपॅसिटी जर का त्या लेवलची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जर का मार्केटचं पॅड काय क्वालिटीचं आहे हे आपण पहिल्यांदा बघूया. तोपर्यंत ते पाणी शोषून घेत आहे. आज ह्या पॅडचा पहिला थर आहे. काय आहे यामध्ये? आज जर का याचं जर का बघितलं तर पहिल्या थरावरती सुद्धा लिकेज आहे. त्यानंतर सेकंड याच्यामध्ये जर का बघितलं तर कापूस वापरलाय म्हणून सांगितलं जातं, पण खरंच यामध्ये काही कापूस आहे का हे पण बघूया आपण. काय आहे बघा बरं. कापूस वाटतोय? काय वाटतंय? कागद आहे ना? हा कागदाचा लगदा आहे. मग आज जर का मला एक सांगा की डायरेक्ट जर का कापूस जर का वापरला तर झाडापासून डायरेक्ट कापूस तयार होतो, त्यामुळे कोणतं केमिकल प्रक्रिया होत नाही. पण कागदाचा जर का तिथं वापर केला असेल तर कागद डायरेक्ट तयार होतो का? म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये एवढ्या खालच्या क्वालिटीचा, खराब क्वालिटीचा प्रोडक्ट वापरलेला आहे. आणि ह्याचा लास्टचा थर बघितला तर तो 100% काय आहे. आता हे जर का पॅड ज्या वेळेला तुम्ही यूज करून टाकून देणार तर ते टाकून दिलं जात नाही. काय केलं जातं? जाळलं जातं. का? तर हे प्लॅस्टिक आहे, कुजणार नाही. आणि आज जर का ते प्लॅस्टिकचं पॅड ज्या वेळेला आपण जाळतो त्याच्यामध्ये काय आलेलं असतं? ते दूषित रक्त असतं आणि तेच आपण आपल्या बंबामध्ये किंवा आपल्या चुलीमध्ये किंवा कुठेही जाळून टाकतो. त्याचा जर का दुष्परिणाम आहे तो आपल्या वातावरणात काय होतंय, म्हणजे पर्यावरणाला पण काय आहे, घातक आहे. आज जर का महिलांचं जर का बघितलं तर यामध्ये जर का आपण बघूया याच्यामध्ये किती ml पाणी टाकलं होतं बघा बरं. $80 ml फ्लो कुणाचाच नसतो, तरी पण आपण एक पर्याय व्यवस्था किंवा त्या आहे का ती ताकद ते बघायचं होतं आपल्याला. मग जर का 80 ml जर का रक्त शोषत असेल तर 24 तास वापरायला अडचण नाहीये. आता जर का याच्यामध्ये जसं हे प्रोडक्ट आपण बघितलं तसं हे बघूया. या प्रोडक्टवर किती जरी तुम्ही प्रेशर केलं तर हे लिकेज होत नाही. का? तर सगळ्यात महत्त्वाचं ह्याला 2 लॉक आहेत. हे जोपर्यंत ओपन होत नाही तोपर्यंत पॅड ओपन होत नाही. त्यामुळे याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. जर का एखादी महिला प्रवास करते त्या प्रवासाच्या काळामध्ये जर का पहिलं तर ड्रायव्हिंग करणं, टू व्हीलर चालवणं, तर ह्याच्यामध्ये खूप 100% त्रास अजिबात होणार नाहीये, लिकेज होणार नाही. आता याच्यामध्ये जर का बघितलं हा याचा पहिला थर आहे. हे काय? याच्यामधून किती ml पाणी गेलंय? 80 वाटतंय. अजून सुद्धा ह्याच्या जर का तुम्ही जर का प्रेस केलं तर अजून याच्यातून पाणी पडतंय. आता याच्यातला जर का हा दुसरा थर आहे, हा पूर्णपणे कॉटन आहे की जेणेकरून शरीराला कोणत्या प्रकारचा आपल्याला त्रास होणार नाही. त्यानंतर हे रक्त जे पॅडच्या पहिल्या थरावर येतं ते शोषून घेण्यासाठी हा टिश्यू पेपर आहे. ते रक्त शोषून घेऊन हे जेलीला देतं. यामध्ये सगळ्यात मॅजिकल आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ही जेली. आज जर का आपण ब्युटी पार्लरमध्ये गेलो तर आपण पेट्रोलियम जेली वापरतात चेहरा साफ करण्यासाठी. तेलकट चेहऱ्यावरचं कमी करण्यासाठी काय करतात? ती जेली वापरली जाते, पेट्रोलियम जेली. तशी ही फ्रूट जेली आहे. हे जंगली वनस्पतीच्या फळापासून बनवलेली आहे. ही जेली खाऊन मी दाखवू शकतो एवढे नॅचरल आहे, याचा कुठला साईड इफेक्ट नाही. तुमच्या देखील किती ml पाणी टाकलं याच्यामध्ये? मग यातनं 1 थेंब पाणी काढा, 1 लाख रुपये बक्षीस आहे. प्रेस करून बघा बरं. दोन्ही हातानं जसा लाडू करतो तसं ताकद लावून करा बघा. आणि कोण बघणार असेल तर बघ. हात झाडा ज्याने लावलाय त्याने. हात ओलाय म्हणजे जेलीला जर का आपण किती जर प्रेस केलं, ही जेली अगदी कितीही प्रेस करा, हात झाडला, हात कोरडा आहे. म्हणजे एकदा जर का रक्त शोषून घेतलं त्या जेलीनं ती रक्त सोडत नाही, त्यामुळे लिकेज होणं प्रॉब्लेम नाही. त्यानंतर याच्या खाली परत टिश्यू पेपर आहे. जर का जेलीच्यातून पाणी जर का ते रक्त खाली जातं तर ते ओढून परत वरती जेलीला द्यायचं. आणि हा शेवटचा थर आहे की ज्याच्यामध्ये प्लॅस्टिक का आहे तर त्या ठिकाणी पॅन्टीला ते स्टिक झालं पाहिजे. आणि ह्याला गम जो दिलाय तो केमिकल गम नाही, नॅचरल गम आहे. आणि याला थोडी छिद्र आहेत की ज्यातून हवा काय होते, ऑक्सिजन त्वचेला मिळतो, तिथं कुठेही रक्ताचा वास येत नाही. आणि 24 तासासाठी हा प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता.
आता जर का सगळ्यात महत्त्वाचं जर का बघितलं, ह्याची कपॅसिटी किती ml टाकला आपण 80, याच्यामध्ये अजून 40-50 मिली पाणी आहे. मला फक्त मीठ मिळेल का जरा? आता ह्यामधलं सुद्धा ते पाणी काय करेल, ऑब्झर्व करून घेईल. म्हणजे 100 ते 150 मिली कपॅसिटी असणार हा प्रोडक्ट आहे. आता जर का सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला प्रोडक्ट बघितल्यानंतर काय वाटलं, खरंच फरक आहे का नाही? हा प्रोडक्ट मार्केटमध्ये आपला मार्केटचा वापरायला पाहिजे का आपला वापरायला पाहिजे? मग जर का आज जर का कशामुळे झालंय, तर आज आपण काय केलं की टीव्ही वरती बघितलं. आज ही माहिती आम्ही तुम्हाला टीव्ही वरती पण दाखवू शकलो असतो, पण एवढा वेळ टीव्ही वरती कोण बघणार नाही आणि हे डेमो माहिती नाही. आणि मेडिकलवाल्यांना जर का आपण हा प्रोडक्ट डायरेक्ट दिला कंपनीनं, तर लोकांनाच माहिती नाही, तर लोक काय वापरणार? कारण मेडिकलवाला एवढं सांगायला तयार नाही, त्याला वेळच नाही. कारण त्याच्या पुढे आलं कस्टमर, तुम्ही मागाल तर तो ते देणार आहे, पण हे माहितीच नसेल तर तुम्ही मागणार काय? म्हणून आज जर का बघितलं तर तुम्हाला मी एक सल्ला देईन की जर का तुम्ही 2 दिवस पहिल्या मासिकपाळीतल्या 48 ते 72 तास जर आराम केलात आणि जर का पॅड तुम्ही चांगल्या क्वालिटीचा वापरलात, तर 100% तुम्ही आजारापासून परावृत्त होऊ शकता. आणि आज जर का बघितलं तर खूप भयानक अवस्था आहे. महाराष्ट्रात 3 ते 3.5 कोटी महिला या मासिकपाळीमध्ये आहेत आणि 3.5 कोटी महिलांच्या मध्ये 65% महिलांनाच कॅन्सर सारखा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. आज जर का PCOD सारखा प्रॉब्लेम आहे, मुलं न होण्याचा प्रॉब्लेम आहे. मग आज जर का हे सगळं होण्याचा पाठीमागं जर का तुम्ही बघितलं तर खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत. आता जर का याच्यामध्ये जर का बघितलं तर पाणी काय झालं, शोषून घेतलं. आता हे जर का जेली पाणी सोडत नाही, मग हे पॅड ज्या वेळेला वापरून झालं त्यावेळेला टाकून दिलं तरी चालतं. म्हणजे कुठं टाकायचं आहे, तर ओल्या ठिकाणी टाका आणि त्याच्यावरती फक्त चमचाभर मीठ टाका. आता मी डायरेक्ट जेलीवरती टाकलं, ते पॅडवरती टाकलं तरी चालतंय. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये ह्या जेलीचं पूर्णपणे काय होईल, पाणी होईल. जसं मीठ त्या पाण्यामध्ये जेलीला संपर्क करेल, काय व्हायला लागलं, विरघळलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ह्या जेलीचं काय झालं, पाणी झालं. आता ही जेली ज्या वेळेला आपण पाणी होणार आहे त्यावेळेला ते रक्त काय होणार आहे, त्यातून निघून जाणार आहे. राहिलेलं कापड तुम्ही डस्टबिनमध्ये किंवा तुम्ही कचराकुंडीत कुठेही टाकू शकता, त्याचा कुठेही साईड इफेक्ट नाही. म्हणजे पर्यावरणाला पण काय नाही, धोका नाही. पण आता सगळ्यात महत्त्वाचा विषय काय झाला की हे नॅचरल आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, सगळं आहे, पण हे केमिकल फ्री आहे कसं ओळखायचं? आता तुमच्या घरामध्ये हळद आहे, ती हळद जर का केमिकलच्या संपर्कात आल्यावर काय होतं, कलर बदलते. मग यामध्ये जर का आपल्याकडे हळद आहे, त्या हळद आपण जर का याच्यावरती टाकून बघूया, हळदीन कलर बदलला का? नाही. याचा अर्थ हे 100% नॅचरल आहे. फक्त मॅडम मला दुसरा एक डेमो दाखवायचा म्हणतात. म्हणजे आज जर का बघितलं तर तुम्हाला हा प्रोडक्ट केमिकल फ्री आहे. दुसरी गोष्ट कम्फर्टेबल आहे. तिसरी गोष्ट कॉटन आहे की ज्यांना कोणताच प्रॉब्लेम येणार नाही आणि 24 तासासाठी टेन्शन फ्री. का तर प्रत्येक 3 तासानं किंवा दिवसातून 2 ते 3 वेळा बदलायचं म्हणलं तर तो त्रास इथं नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की जी स्ट्रीप मी तुम्हाला सांगितली, ह्या स्ट्रीपचं काम तुम्हाला मी दाखवतो. बेटाडीनची बॉटल कुठे? आता हे समजा एक उदाहरण म्हणून हे पाणी घेतो आपण, हे रक्त आहे आणि त्या रक्तामध्ये जर का बघितलं तर ज्या वेळेला मासिक पाळीच्या दरम्यान जे रक्त येतं ते दूषित असतं असं म्हणतात. दूषित म्हणजे काय असतं, ते इन्फेक्टेड असतं. आणि यामध्ये जर का दूषित म्हणजे ते खराब नसतं, फक्त शरीरात जे टॉक्झिन बाहेर पडतं ते त्या वाटे पडतं. आता हे बेटाडीन आहे, हे आपण जखम झाली की आपण काय करतो, लावतो. हे एक केमिकल आहे. एक डेमो बघायचा म्हणून आपण फक्त हे दाखवतोय तुम्हाला. हे इन्फेक्टेड रक्त आहे, हे पॅडवरती येणार आहे. आज जर का जास्त वेळ राहिलं तर काय होणार आहे, याच्यामध्ये आपल्या शरीराला त्रास होणार आहे. पण जर का ह्या स्ट्रीपच्या संपर्कात ते रक्त येत आहे तर त्याचं काय होतं ते लक्षात घ्या तुम्ही. ज्या वेळेला इन्फेक्टेड रक्त तुमचं या संपर्कात येईल, 100% काय झालं, म्हणजे याचा अर्थ त्या शरीरामध्ये ज्या वेळेला पॅड जास्त वेळ राहिलं आणि ते रक्त जर पाठीमागे जर गेलं तरी शरीराला कुठला त्रास नाही. म्हणजे एवढा जबरदस्त पद्धतीचा हा प्रोडक्ट आहे. यामध्ये नुसतं फक्त नाही, दिवसभरात कितीही तुमच्या येऊ दे ते 24 तास ऍक्टिव्ह राहण्याचं काम ते स्ट्रीप करते.
एवढा जबरदस्त प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे. आज जर का सगळ्यात महत्त्वाचं जर का बघितलं तर आपण जर का आता विचार काय झाला प्रोडक्ट तरी बंद करा.